सीईटी परीक्षेसाठी मुलाला सोलापूरला घेऊन गेलेल्या कोल्हापूरचे संताजी चव्हाण या पोलीस हवालदाराचा अक्कलकोट स्वामींचं दर्शन घेऊन कोल्हापूरकडे येताना भीषण अपघात झाला। मागे येणाऱ्या कंटेनरला पाठीमागून धडकल्यानं संताजी चव्हाण यांचा 18 वर्षीय मुलगा हरिप्रसाद याचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला, तर संताजी चव्हाण गंभीर जखमी झाले। पोलीस हवालदार म्हणून अनेक आव्हानांना आणि संकटांना मोठ्या धैर्यानं सामोरं जाणारे संताजी चव्हाण अपघातात मुलगा गमावल्यानं पूर्णपणे खचले आहेत। कोल्हापुरातील खरी कॉर्नर ते वरुण तीर्थ वेस मार्गावर राहणारे आणि फुटबॉलच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण खेळाचं प्रदर्शन घडवणारे संताजी चव्हाण कोल्हापूर पोलीस दलात भरती झाले। या काळात त्यांना अनेक आपत्तींना सामोरं जावं लागलं। शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेमणुकीला असताना रुईकर कॉलनीत आलेल्या बिबट्याला पकडताना त्यानं संताजींवर हल्ला केला होता। त्यानंतर एका दंगलीत बंदोबस्तावर असताना आंदोलकांनी भिरकावलेला दगड संताजींचा हात फ्रॅक्चर करून गेला। त्यातच कुटुंबाचा आजारपणही त्यांच्या वाट्याला आलं। मात्र सर्व संकटांना धैर्यानं तोंड देत मुलगा आणि मुलगी अशा 2 अपत्यांना त्यांनी मायेनं वाढवलं। संताजी यांचा मुलगा हरिप्रसाद नुकतंच 12वी पास झाला। पुढील शिक्षणासाठी सीईटी परीक्षा देण्यासाठी संताजी चव्हाण आणि मुलगा हरिप्रसाद दोघे जण दुचाकीवरून 13 मे रोजी सोलापूरला गेले होते। 14 मे रोजी परीक्षा देऊन ते दोघे अक्कलकोटला गेले। तिथं स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन हे दोघे कोल्हापूरला परतत असताना कवठे महंकाळ ते मिरज या मार्गावर वाहतूक करणारा एक कंटेनर मागे येत असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं नाही, त्यामुळे त्यांची दुचाकी कंटेनरला धडकली। या अपघातात मुलगा हरिप्रसाद हा जागीच ठार झाला, तर संताजी चव्हाण यांच्या डोक्याला हेल्मेट असूनही ते गंभीर जखमी झाले। स्थानिकांनी रुग्णवाहिकेतून या दोघांना मिरज हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। त्यानंतर कुटुंबियांनी संताजी यांना कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय, तर त्यांचा मुलगा हरिप्रसादवर आज सकाळी पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले। या धक्क्यातून संताजी सावरलेले नाहीत, तर त्यांचं कुटुंबीय सैरभैर झालंय। त्यातून सावरण्याचं बळ चव्हाण कुटुंबाला मिळावं अशीच प्रार्थना सर्वजण करतायत।